आणि ही वंदना केल्यानंतर रामनामाचं महत्त्व सांगू लागलेले आहेत। रामनाम किती श्रेष्ठ आहे, किती महत्त्वपूर्ण आहे, किती जगदोद्धारक आहे आणि रामनामाचा उच्चार केल्यानंतर कुणाकुणाचा उद्धार झालेला आहे। गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, महामंत्र जोई जपत महेशु, काशी मुक्ति हेतु उपदेशु, काशी मुक्ति हेतु उपदेशु, महिमा जासु जान गण राऊ, प्रथम पूजियत नाम प्रभाऊ, प्रथम पूजियत नाम प्रभाऊ। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। राम नामाचं महत्त्व सांगत असताना गोस्वामीजी म्हणतायत, महामंत्र जोई जपत महेश। महामंत्राचा जप करतात कोण? महादेव। कसे जप करतायत महादेव? महामंत्राचा जप करतायत। भजन करी महादेव राम पूजी, राम नामाचा जप करतायत। आणि कसा जप करतायत म्हणतात, का जप करतायत? एकदा घटना अशी घडली, समुद्र मंथन झालं। समुद्र मंथनामध्ये हलाहल विष बाहेर पडलं। सर्व देव महादेवाला शरण गेले। महादेवाने हलाहल विष घेतलं आणि विष घेतल्याबरोबर राम म्हटले आणि राम म्हटल्याबरोबर विष प्राशन केलं आणि म्हटल्याबरोबर ते विष, ज्या विषाने विषाचा प्रभाव दाखवायला पाहिजे होता त्या विषाने विषाचा प्रभाव न दाखवता अमृताचा प्रभाव दाखवला। एवढं राम नाम प्रभावी आहे, ज्याचा जप करणारे महादेव आहे। एक दिवस भगवान महादेवाने देवी पार्वतीला राम नामाचा जप करताना बघितलं। म्हटले, देवी तुम्हाला सहस्रनामाचा जप करण्याची गरज नाही, राम नाम असं आहे, एकदा जरी राम म्हटलं तरी सुद्धा एकाच रामामध्ये सहस्रनामाचा जप केल्याचं पुण्य प्राप्त होतं। कशा पद्धतीने? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तुल्यो राम नाम वरानने। हे वरानने, सहस्रनाम तत्तुल्यम, एक राम नाम सहस्रनाम जप केल्याचं पुण्य। एवढं ना राम नाम श्रेष्ठ असे रामनामाचा जप महादेव करतायत। असा रामनामाचा जप करणारे महादेव जरी असले तरी काशीमध्ये जरी रामनामाचा जप केला आणि जरी नाही जप केला, मनुष्याने प्राण काशीमध्ये सोडले तर जो काशीमध्ये प्राण सोडतोय त्याच्या कानामध्ये काशी विश्वनाथ रामनामाचा जप करतात आणि ते रामनाम घेतल्याबरोबर मुक्ती मिळते। काशी मुक्ती हेतु उपदेश। या रामनामाचा महिमा काय आहे म्हणतात, गणेशजींनी रामनामाचा जप केला म्हणून ते प्रथम पूजनीय झाले। कसं? आपल्याला कथाभाग माहित आहे। कार्तिकेय आणि गणेशजींमध्ये जेव्हा त्या ठिकाणी भांडण झालं, माझा विवाह आधी होईल, मी प्रथम पूजनीय होईल, त्या ठिकाणी दोघांनाही सांगितलं की तुम्ही जर प्रथम प्रदक्षिणा करून आले पृथ्वीची तर तुम्हाला प्रथम पूजेचं मान मिळेल। दोघही जण निघाले, परंतु गणेशजींच्या लक्षात आलं की माता पित्याच्या चरणामध्ये संपूर्ण पृथ्वी आहे, म्हणून माता पित्यांना प्रदक्षिणा घालणाऱ्या गणेशजींनी राम नामाचा जप केला। परिणाम काय झालं म्हणतात, प्रथम पूजियत नाम प्रभाव, प्रथम पूजनीय झाले। तेवढंच काय,
म्हणतात राम नाम असं आहे की पापी लोकांनी जरी नामाचा जप केला तरी त्यांचा सुद्धा उद्धार झालेला आहे. गोस्वामीजी त्यांच्याही नावाची लिस्ट सांगतायत आणि म्हणतात जान आदि कवी नाम प्रभाव, आदि कवी नाम प्रभाव, भयऊ सुत करी उलटा जापो, भयऊ सुत करी उलटा जापो, सहस नाम सम, सहस नाम सम सुनि शिव बानी, जपि जय पिय संग भवानी, जपि जय पिय संग भवानी. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. जान आदि कवी नाम प्रसादू. आदि कवी वाल्मिकींना सुद्धा राम नामाचं महत्व समजलं. जेव्हा ते वनामध्ये फिरत होते, जंगलामध्ये होते, अनेक लोकांना मारत होते, त्यांच्याजवळ असलेली धन संपत्ती त्या काळामध्ये जीही असेल ते चोरी करत होते. कोण? वाल्ह्या कोळी. परंतु जेव्हा नारदजी आले, नारदजींनी राम नामाचा उपदेश केला. राम नामाचा उपदेश करून नारदजी महाराज निघून गेले. परंतु वाल्ह्या कोळीला राम म्हणता येत नव्हतं. काय म्हटलं? मरा मरा. कारण मारो मारो माहिती होतं म्हणून काय म्हटले? राम म्हटले नाही, मरा 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 मरा. परिणाम काय झाला? उलटा नाम जप केला सुद्धा, उलटा नाम जप केला तरी देखील काय झालं? जान आदि कवी नाम प्रसादू, भयऊ शुद्ध करी उलटा जापू. उलटा जप केल्यानंतर सुद्धा ते शुद्ध झाले. आणि कोणाला शुद्ध केलेलं आहे? लक्षपूर्वक ऐका. ज्यांनी ब्राह्मणांचा वध केला, ब्रह्महत्या केली. आणि किती ब्राह्मण मारले? म्हटले इतके ब्राह्मण मारले की त्या प्रत्येक ब्राह्मणाजवळ शालिग्राम असायचा. तो शालिग्राम घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. अशा त्या शालिग्रामचे रांजण भरले 7. किती ब्राह्मण मारले असतील? आणि त्या काळातलं रांजण काही आपलं छोटासा माठ नव्हता, एवढं मोठं रांजण. आपण कृष्ण कथेमध्ये ऐकलं असेल की त्या रांजणामध्ये कृष्ण जाऊन लपत होते. किती मोठे असतील रांजण? एवढ्या रांजणामध्ये शालिग्राम भरले, 7 रांजण भरले. एवढे मारले आणि तेही माणसं नाही, सर्वसामान्य व्यक्ती नाही, ब्राह्मण मारले. किती पाप झालं असेल? एवढं पाप केल्यानंतर राम नामाचा उलटा जप केल्यानंतर सुद्धा शुद्ध केलं. आणि शुद्ध केलं नाही तर एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं की राम जन्माला येण्याच्या आधीच रामायण, एवढं सामर्थ्य निर्माण झालं. केले रामायण रामा आधी, राम जन्माला येण्याच्या आधीच रामकथा लिहिली. एवढं सामर्थ्य निर्माण झालं उलटा जप केल्यानंतर. आपण जर सुलटा जप केला म्हणजे चांगला जप केला तर आपल्याला राम का भेटणार नाही? बोलिले वाल्मीक तैसेची करीन, वरतून दावीन नामा मने. 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 राम प्रभू म्हणतायत बोलिले वाल्मिक तैसेची करीन.
म्हणजे वाल्मिकीजींनी जे रामायण लिहिलं रामप्रभूंना तसंच वागावं लागलं. जे लिहिलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त रामप्रभूंना वागता आलं. काय सामर्थ्य असेल, काय मोठं सामर्थ्य असेल. केले रामायण राम आधी. आणि असा राम नामाचं महत्व आहे. सहस नाम सम शिव बाणी जपी जयपी असंग भवानी. भवानी सुद्धा ज्या रामनामाचा जप करतात अशा रामनामाने कुणाकुणाचा उद्धार झालेला आहे. म्हणतात नाम जपत प्रभु कीन प्रसादू. नाम जपत प्रभु कीन प्रसादू. भगत शिरोमणी भे प्रहलादू. भगत शिरोमणि भे प्रहलादू. ध्रुव सगलानी जपे हरु नाऊ. पायऊ अचल अनुपम ठाऊ. पायऊ अचल अनुपम ठाऊ. सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. नाम जपत प्रभु कीन प्रसाद. राम नामाचा जप केल्याचा परिणाम, प्रभू नामाचा जप केल्याचा परिणाम भगत शिरोमणी भे प्रहलादू. प्रल्हादजींनी नामाचा जप केला तर ते भक्त शिरोमणी झाले. आणि कोण झाले? प्रल्हाद. राक्षस कुळामध्ये प्रकट झालेले नामाचा परिणाम. एवढंच काय, ध्रुव सगलाणी जपेऊ हरी नाम. ध्रुव बाळाने हे राम नामाचा जप केला. काय परिणाम झाला? आकाशामध्ये अढळ पदाची प्राप्ती झाली. अचल अनुपम पायव अचल अनुपम ठाऊ. त्यांना अचल पदाची अढळ पदाची प्राप्ती झाली. एवढंच काय, रामनामाचा जप हनुमानजी जेव्हा करतायत त्या हनुमानजींनी राम जप केल्याचा परिणाम राम प्रभूंना आपल्या अधीन करून ठेवलेलं आहे. सुमिरी पवन सुत पावन नामू आपणे बस करी राखे रामू. एवढंच काय, रामनामाचा जप कुणी कुणी केला, कोण कोण मुक्त झाले? म्हणतात अभितू अजामिलो गजू गणिकाऊ भये मुकुत हरी नाम प्रभाऊ. कुणी कुणी रामनामाचा जप केला. म्हणतात जी वेशा होती तिने रामनामाचा जप केला. जवळ होता पोपट, पोपटाला नाव ठेवलं होतं राघव. मृत्यूच्या वेळेस राघोबा राघोबा म्हणताना प्राण सोडले. आणि जिने पाप कर्म केलेले आहे तिचा सुद्धा उद्धार झाला. अपितू अजामिळू गजू गणिकाऊ. अजामिळाने जप केला रामनामाचा. कसा? मुलाचं नाव होतं नारायण. देवाचं नाव घेतलं नाही, मुलाचं नाव घेतलं तरी सुद्धा अजामिळाचा उद्धार. गजू जो गजेंद्र हत्ती आहे त्या गजेंद्राने सुद्धा भगवान नामाचा जप केला, त्याचा सुद्धा उद्धार केला. कहो कहा लगी नाम बडाई रामुन सकत नाम गुण गाई. गोस्वामीजी म्हणतायत मी रामनामाचा काय महिमा वर्णन करून सांगू. रामनामाचा जप केल्यानंतर कुणाकुणाचा उद्धार केला, कुणाकुणाचं नाव सांगू. म्हणतात रामनामाचा महिमा एवढा आहे की स्वतः राम प्रभूला सुद्धा माहीत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे मेघ श्यामा. हे तुका मने आमा जन्मगोळ यासाठी तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघश्याम. देवाला सुद्धा त्याच्या नामाचा महिमा माहीत. एवढं नाव कसं आहे रामप्रभू उद्धारक आहे.
एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे, जेव्हा रामप्रभू सीतादेवींना घेण्यासाठी निघालेत, आणण्यासाठी निघालेत, शोध घेत होते, माहीत पडलं की सीता रावणाच्या लंकेत आहे. समुद्र किनाऱ्यावर आले, सेतू बांधायचं काम सुरू झालं. आणि सेतू बांधायचं काम सुरू झाल्यानंतर काय करतायत, हनुमानजी मोठमोठ्या दगडांना घेतायत आणि दगडावर नाव टाकतायत. काय काय नाव टाकतायत, काय नाव टाकतायत, राम. राम नाव टाकतायत. नल नील अंगद काय करतायत, तो दगड समुद्रात टाकतात. रामप्रभूंनी रामेश्वराची स्थापना केली. येऊन बघतायत समुद्राच्या किनाऱ्यावर की कितपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे सेतूचं. बांधकाम बघत असताना रामप्रभूंच्या लक्षात आलं की दगडांवर माझं नाव टाकलं जातंय आणि ते दगड पाण्यावर तरंगायला लागले. रामप्रभू म्हणतायत माझ्या नावाचं महात्म्य एवढं आहे. मनोमन विचार करू लागले, एवढं माझं नाव उद्धारक आहे. रामप्रभू एका किनाऱ्यावर गेले, समुद्राच्या एका बाजूला गेले आणि गेल्यानंतर रामप्रभूंनी एक छोटासा दगड उचलला आणि समुद्रामध्ये, जसा रामप्रभूंनी तो दगड समुद्रामध्ये टाकला, काय आश्चर्य झालं, तो दगड पाण्यावर तरंगला नाही, तो दगड पाण्यात बुडाला. रामप्रभूंनी विचार केला, माझं नाव टाकल्यानंतर ते दगड पाण्यावर आणि मी स्वतः टाकल्यानंतर ते दगड पाण्यामध्ये. म्हटले नाही, छोटा असेल, आपण जरा मोठा दगड टाकूया. रामप्रभूंनी मोठा दगड घेतला, तो पाण्यात टाकून बघितला. मोठा दगड पाण्यात टाकला, परंतु काय आश्चर्य, तो दगड सुद्धा पाण्यामध्ये बुडाला. रामप्रभूंना आश्चर्य वाटते, माझ्या नावाचा दगड पाण्यावर तरंगतोय आणि मी टाकलेला. पण मी हे करताना कुणी पाहिलं तर, म्हणून रामप्रभू मागे पुढे बघतायत की मी दगड टाकताना मला कोणी पाहिलं तर नाही ना, उगाच माझ्या नावाची. पावसाळ्यातले दिवस असतील, रस्त्यावर चिखल असेल, एखादा व्यक्ती पडायला नको, परंतु धाडकन चिखलात पडला. पडल्यानंतर जर उठला तर उठल्यानंतर असं बघत नाही मला कुठे लागलंय, चिखलामध्ये मी किती भरलो हे बघत नाही. मी पडल्यानंतर मला कुणी पाहिलं तर आधी मागे पुढे बघतोय. अपमान कुणालाही आवडत. रामप्रभू सुद्धा विचार करतायत, मी दगड पाण्यात टाकला, परंतु मला टाकताना कोणी पाहिलं. परंतु हनुमानजी तिथे उभे होते, जोडून या कर उभा सन्मुख समोर. हनुमानजींनी बघितलं. रामप्रभू सांगतायत हनुमानजींना, हनुमानजी तुम्ही जे बघितलेलं आहे ना ते कुणालाही सांगू. हनुमानजी म्हणतात, मला हे सांगू, आधीच मी जातीने वानर, अतिशय चंचल, माझ्या पोटात काहीही राहणार. पण प्रभो, तुम्ही जो दगड पाण्यामध्ये टाकला तो पाण्यामध्ये का बुडालेला आहे याचं कारण मला समजलं. हनुमानजी सांगतायत रामप्रभूंना, प्रभो, ज्या दगडाने तुमच्या नावाचा स्वीकार केला ते दगड पाण्यावर तरंगतायत, परंतु ज्यांचा त्याग तुम्ही केलेला असेल, समुद्रामध्ये काय ताकद आहे की समुद्र ज्याला तारेल. ज्याचा त्याग तुम्ही केला त्याला जगात कुणीही तारू शकत, त्याला कुणीही तारू शकत. तुम्ही त्याग केल्यानंतर त्याला कोण तारणार. म्हणून ते दगड पाण्यामध्ये बुडाले. हे आश्चर्य रामनामाचं. परंतु जेव्हा सेतू बांधण्याचं काम होत होतं, काही निशाचरांनी, लंकेमधले निशाचर आले. त्यांनी गुप्त रूपाने हे बघितलं, रावणाला जाऊन सांगितलं. रावणाला सांगितलं की काय रामनामाचं महत्त्व आहे. रामनाम दगडावर टाकलं की ते दगड पाण्यावर तरंगायला लागले. बोलता बोलता बातमी सगळ्या लंका नगरीमध्ये पोहोचली. आणि जेव्हा लंकेमध्ये पोहोचली, रावणाला वाटलं की आपलं सैन्याचं मनोबल हतबल व्हायला नको, त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे. अजून युद्धाला सुरुवात सुद्धा झाली नाही, म्हणून सगळ्यांना बोलवून रावणाने सभा घेतली आणि तीही समुद्राच्या किनाऱ्यावर. सगळेजण समुद्राच्या किनाऱ्यावर आले. आल्यानंतर त्या ठिकाणी बसले आणि रावणाने मोठ्याच्या मोठ्या बलवान राक्षसांना सांगितलं, जा मोठाच मोठा दगड उचलून आण. रावणाने सांगितल्यानंतर काही राक्षसांनी मोठाच मोठा दगड उचलून आणला, रावणाच्या समोर ठेवला. रावणाने सगळ्या सैन्याला सांगितलं, हे बघा,
तुम्हाला वाटतंय की राम हे नाव दगडावर टाकलं तर दगड पाण्यावर तरंगतायत, शत्रू पक्ष फार बलवान आहे, हा विचार जर तुमच्या बुद्धीमध्ये असेल तर तो काढून टाका, कारण आपलं बल किती आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा. रावणाने तो दगड उचलला, मुखाजवळ घेतला, रावण काहीतरी बोलला आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला. आणि तो दगड समुद्रामध्ये टाकल्याबरोबर काय आश्चर्य, तो दगड सुद्धा पाण्यावर तरंगायला. कुणी टाकलाय? कुणी टाकलाय? रावणाने टाकलाय. त्या दगडावर राम नाव लिहिलेलं तरी सुद्धा तो तरंगायला. रावणाच्या नावाचा जयघोष झाला. रात्र झाली. रावण शयनगृहामध्ये गेला. मंदोदरीने विचारलं, नाथ, तुमच्यामध्येही काही कमी सामर्थ्य नाही, तुम्ही दगड पाण्यात टाकला, तोही तरंगायला लागला. सांगा ना नाथ, तुम्ही त्या दगडाजवळ काय बोलला होता? काय असं आहे सामर्थ्य की तो दगड पाण्यावर तरंगला? मंदोदरीने विचारलं आणि रावणाने सांगितलं, सगळं विचार परंतु एवढं विचारू. काही गोष्टी महिलांनी विचारायच्या नसतात आणि विचारल्या तरी पुरुषांनी सांगायच्या. काही गोष्टी बरं का, अंडरलाईन दिस सेंटेन्स, काही गोष्टी, नाहीतर तुम्ही म्हणणार बरं झालं माहीत पडलं. आता हिने काही जरी विचारलं तरी मी सांगणार, म्हणून अंडरलाईन मारायला लावलेली. काही गोष्टी ज्या सांगण्यासारख्या, काही गोष्टी भीतीदायक असतात, काही गोष्टी जास्त भयानक असतात, काही गोष्टींचा परिणाम स्त्रीच्या हृदयावर खोलवर होत असतो. म्हणून काही गोष्टी सांगत वेळ आल्यानंतर आपोआप माहिती पडते. उदाहरण देऊ का? चला उदाहरण दे. एखाद्या स्त्रीचे जर आई किंवा वडील वारले असतील, फोन आला तर तो डायरेक्ट महिलेला सांगितला जात, दुसऱ्यांना माहीत पडतं. परंतु पत्नीला जरी सांगत असेल लवकर तयारी कर, तुझ्या माहेरी जायचंय, त्यावेळेस असं सांगतात का तुझे वडील वारले, चल पटकन तयारी कर? सांगतात का? का? इथूनच रडायला सुरुवात होईल, अजून तिथे पोहोचायचं म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. म्हणून काही गोष्टी वेळेवर माहिती पडतायत, काही गोष्टी त्या वेळेवर सांगायच्या. उदाहरण दिलंय मी. मंदोदरीला रावणाने सांगितलं सगळं विचार परंतु एवढं विचारू नको. आता एखाद्या बाईला जर असं सांगितलं, आधीच संशयी स्वभाव, आणि त्याच्यात जर सांगितलं असं विचारू नको, तर सस्पेन्स अजून नाही. काय आहे मला सांगा. आता स्त्री हट्ट होता, रावणाला सुद्धा पुरवावा लागला. रावणाने सांगितलं, मंदोदरी, तो दगड मी समुद्रात टाकला, पाण्यावर तरंगायला लागला. का तरंगला ऐक. रावण सांगतोय, मंदोदरी, तो दगड मी उचलला, माझ्या तोंडाजवळ धरला आणि त्या दगडाला सांगितलं, तुला राम नावाची शपथ आहे, जर पाण्यामध्ये बुडाला तर. शपथ दिली आणि तो दगड मी पाण्यात टाकला. परिणाम राम नावाच्या शपथाचा परिणाम तो दगड पाण्यावर. हे राम नामाचं महात्म्य, राम नामाचं महात्म्य रामाला सुद्धा माहीत. तुझिया नामाचा महिमा तुझन कळे मेघश्यामा. एवढं नाम उद्धारक आहे. अशा नामाचा महिमा सांगितल्यानंतर गोस्वामीजी